नमस्कार मैत्रिणींनो, आज मी केली होती चवळीच्या शेंगांची भाजी. अशा कवळ्या कवळ्या शेंगा घेतल्या होत्या मी, त्यातले दाणे काढलेत. एकदम कवळ्या असतील ते सालीसहित घेतली तरी चालते, आणि थोड्याशा कडक असतील, अशा राट असतील तर फक्त दाणे घ्यायचे आहेत. अशा कवळ्या असतील शेंगा तर त्या सालीसहित घेतल्या तरी चालतात. खूप राट असतील तर त्यामुळे फक्त त्यातले दाणे घ्या. सर्व दाणे मी असे सोलून घेतलेत. आता याला मी स्वच्छ धुवून घेते. 1 वाटी शेंगदाणे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे, लसूण घालून घ्यायचं आहे, आणि भाजलेले शेंगदाणे आणि ही हिरवी मिरची घालून घ्यायची आहे, आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे, जिरं घालायचं आहे, मोहरी घालायची आहे, तेलामध्येच कोथिंबीर घालायची आहे, थोडीशी हळद घालायची आहे, आणि हे दाणे घालून घ्यायचे आहेत धुवून. चवीनुसार मीठ घालायचं आहे. एकदा याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, आणि याच्यावरती झाकण घेऊन शिजू द्यायचं आहे. मिनटं झालेत. आता ही भाजी शिजली की नाही बघते. कवळे दाणे आहेत त्यामुळे लगेच शिजतात, खूप वेळ नाही लागत, 10 मिनटात शिजून जातात. हे दाणे शिजलेत. आता यात हे वाटण घालून घ्यायचं आहे. शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे वाटण घालून घ्यायचं आहे. नंतर यात थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्हाला दाटसर पातळ कसं करायचं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला भातासोबत खायची आहे तर थोडी घट्ट ठेवली तरी चालेल, किंवा मग चपाती भाकरीसोबत खायची तर थोडी पातळ करा. आता ही भाजी व्यवस्थित शिजली आहे. आता मी याला बाउलमध्ये काढून घेते. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता मी ही काढून घेते बाउलमध्ये. ही भाजी तुम्ही चपातीसोबत खा, भातासोबत खा, भाकरीसोबत खा, खूप छान लागते. याला सुकी पण करतात, दाण्याचं कूट घालून सुकी पण करतात, पण अशी पातळ भाजी तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागते. सगळ्यांना नक्की आवडेल. तुम्ही करून बघा अशी पातळ भाजी. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.